कुंडली बघून आमचं लाल किताब काय सांगतं सर, कुंडलीमध्ये तुम्हाला घर बांधायला वेळ परफेक्ट आहे का, तुम्ही हेच बघत नाही सर. मी माझ्या क्लायंट्सनी 2-2 वर्ष घर बांधून देत नाही सर. नाही बांधायचं. तुम्ही नाही सांगता त्यांना, तुम्हाला वेळच नाही चांगली, तुम्ही नाही बांधायचं. वास्तू सोबत लाल किताबच्या रेमेडीज करून तुम्ही तुमची वास्तू चेंज चांगली करू शकता, हे आज आपल्याला मॅम सांगणार. उत्तर दिशा जर तुमची कमकुवत असेल तर त्या मुलींची लग्नच होत नाही. पण कमकुवत म्हणजे काय असतं? उत्तर दिशा तेच की सिलन येणं सर, तिथं कोपरी येणं किंवा सर तिथं जड वस्तू ठेवणं, बाहेर अफेर 100% 1001% सर मी सांगते. ज्यांच्या पण घराच्या आग्नेयाला टॉयलेटची टाकी आहे, बाथरूम आहे सर, पाण्याचा गड्डा आहे, खड्डा खोदलेला, बरोबर, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते बेडरूम आहे तिथं, ह्या जर तिथं वस्तू असतील सर तर गॅरंटी तिथं तुम्हाला सांगते घटस्फोटाचं किंवा बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असणारच पर्सेंट सर. आमचं लाल किताब काय सांगते सर, तुम्हाला सांगते की ज्या घराचा पाया काढलाय आणि पाया काढल्यानंतर एक 3 महिन्याच्या पुढे जर घर थांबलं, 3 महिने गॅप पडला बांधकामामध्ये, थांबलं नाही पाहिजे, कंटिन्यू घर चालू पाहिजे, काम घराचं कंटिन्यू चालू पाहिजे. आणि जर ते थांबलेलं घर असल्यानंतर तुम्ही रिपीट चालू केलं सर, तर माझा अनुभव सांगते सर, आणि मी म्हणजे मला जेवढं ज्ञान आहे त्याच्या हिसाबानं मी सांगते सर, त्या घरात 1001% कॅन्सर झाल्याशिवाय राहत नाही. कुठली रेमेडी करा, भरपूर रेमेडी आहेत सर. एक रेमेडी मी तुम्हाला लाल किताबची सांगते, पैसे रिटर्न येण्यासाठी. तांब्याचा पितळेचा तांब्या घ्यायचा सर, त्याला ते ढक्कनवालं ते असते, ते फिरकीचं तांब्या आमच्या इकडे म्हणते त्याच्यामध्ये गंगाजल भरायचं, त्याच्यात 2 सुच्चा मोती टाकायचा, आणि तो सोमवारी ईशान्य कोपऱ्यात तुम्ही तो तांब्या ठेवू शकता. सूर्याची किरणं तुमच्या घरामध्ये आलीच पाहिजे ती, बरोबर आहे. आणि जोपर्यंत तुमच्या घरात सूर्याची किरणच येत नाही ती, तोपर्यंत तुम्हाला नाव फेम प्रसिद्धी भेटूच शकत नाही. ज्यांच्या पण घराच्या समोर भरपूर जागा असेल, अंगण असेल, त्याने एक आवळ्याचं झाड तुम्ही घराच्या समोर लावा. इतका छान रिझल्ट आहे सर आवळ्याच्या झाडाचा. आवळ्याचं झाड घरासमोर, घराच्या समोर कोणतीही चालेल, ईशान्येला असतात. त्यांच्या 4 व्हीलरमध्ये सर हनुमान जे आहेत त्या गाडीचा ऍक्सिडेंटच होत नाही सर, कारण ऍक्सिडेंट निगेटिव्ह शक्तीचाच असर आहे ऍक्सिडेंट. बरोबर, कारण आपण म्हणतो मी सहज चालवतो, तो गाडी कशी आली माहीतच नाही, करेक्ट, मी तर चांगलं चालवत होतो. बरोबर. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे सुशीला पवार मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते सर. सगळ्यात इम्पॉर्टंट की भरपूर लोकांची तक्रार आहे मॅम बद्दल की मॅमशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, बट ते जे आपले पॉडकास्ट झाले लाल किताबवरचे, त्याच्यातून जी माहिती तुम्हाला मिळाली, ती माहिती जरी तुम्ही वापरली ना तुमच्या आयुष्यामध्ये, त्या रेमेडीज ज्या मॅमने सांगितल्या होत्या तेवढ्या जरी वापरल्या ना, तरी तुमचं आयुष्य सुखकर होऊ शकतं. ट्राय करा कॉल करायचा, जसं जसं त्यांना वेळ मिळतो त्या प्रत्येकाला रिप्लाय करतात, बट टाईमचा एक इश्यू आहे. आज हा आपल्या चॅनलवरचा पहिला असा पॉडकास्ट आहे की ज्या वास्तूवर मॅम आलेल्या आहे, ही वास्तू पहिल्यांदा मॅमने पाहिली आज. मग आम्ही तेच डिसाईड केलं की आपण वास्तूवरच पॉडकास्ट करू, की कोणती वास्तू चांगली, कोणती वास्तू खराब, कोणत्या वास्तूमुळे तुमचं आयुष्य चांगलं होऊ शकतं आणि कोणत्या वास्तूमुळे तुमचं आयुष्य खराब होऊ शकतं. इलेक्शन येत आहे, तर महानगरपालिकेचे इलेक्शन येत आहे सध्या, तर कोणते व्यक्ती याच्यात निवडून येऊ शकतात, तुमच्या घरात पैसाठी कथनी भांडणं होत आहेत, मुलींची लग्न होत नाही, या सगळ्या गोष्टींवर पुढच्या 1 तासामध्ये आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे, आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन तुम्हाला पुढच्या 50 ते 60 मिनिटांमध्ये मिळालेलं असेल. मॅम, कसा होता अनुभव तुमचा ओव्हरऑल? लोकांना काय सांगाल जे म्हणतात की आम्हाला मॅमशी कॉन्टॅक्ट होत नाही? मी सर्वात प्रथम सर तुमच्या बँटर विथ चेतन ह्या चॅनेलचं आभारी आहे. त्याच्यानंतर जे माझे व्ह्यूअर्स आहेत, ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, त्यांची मी ऋणी आहे. कारण एक खेड्यागावातून येऊन तुम्ही मला बोलवलं, ही दुसऱ्यांदा संधी दिली, आणि खरंच एवढ्या लोकांचा रिस्पॉन्स इतका छान आलेला आहे. लोकांनी मी खेड्यातले आहे, काही ट्रोल केलं, मला त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाही, कारण मी आहेच खेड्यातली. बरोबर का? त्याच्यामुळं मी जरी दिल्लीत राहिले असले 35 वर्ष, तरी सुद्धा माझ्या भाषेत कधी मी बदल केला नाही. आणि ह्या लाल किताबमुळं माझं एक जीवन किंवा माझं नाव फेम, आणि ह्या चॅनेलमुळं अतिशय छान मला रिझल्ट आला, आणि मी ह्याच्यातून असंच जनतेसाठी काहीतरी करत राहावं ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि आज दुसऱ्यांदा संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद सर. ऍक्च्युली मॅम, खरं ऑनेस्टली सांगायचं म्हणजे माझ्या चॅनलला पण तुमच्यामुळे फायदा झाला. माझे सबस्क्रायबर वाढले, मला चांगले व्ह्यूज मिळाले. आपला 1 मिलियनच्या वर गेला, 10 लाख लोकांनी पेक्षा जास्त लोकांनी आपली व्हिडिओ पाहिले, इंस्टाग्रामवर रील व्हायरल झाल्या, माझ्याही चॅनलला त्याचा फायदा झाला. मॅम, आपण वास्तूवर भरपूर पॉडकास्ट केले आजपर्यंत,
तुमच्या मते वास्तू एखाद्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकते का? नक्कीच सर. ज्या पद्धतीनं कुंडलीमध्ये 9 ग्रह असतात त्याच पद्धतीनं वास्तूमध्ये सुद्धा 9 ग्रह असतात. जर वास्तूला जर आपण एक कुंडलीच्या हिसाबानं जर घेतलं, वास्तू ही एक आपल्या शरीराचं अंगच आहे. हे शरीराचं पार्ट आहे वास्तू म्हणजे. ओके. एक शरीर आहे आपल्या प्रत्येक, आणि त्या घरात आपल्या जी लोक आपले कुटुंब राहते त्या प्रत्येकाचं ते नातं आहे. बुध मुलगीशी संदर्भ, केतू मुलाशी, मंगळ भावाशी, शुक्र पत्नीशी, सूर्य वडिलाशी, चंद्र आईशी, म्हणजे 9 ग्रह नात्यात आहे सर. आणि जर त्या 9 ग्रहाची दिशाच खराब असेल, जर त्या वास्तू जर आपण परफेक्ट बनवलंच नसेल काय व्यवस्थित, तर तिथं तर त्रास चालूच राहणार. आणि वास्तू हा आपल्या जीवनावर 100% असर करतो. आणि कसं आहे, आज नुसतं दिशा उपदिशा स्थान हे सांगून उपयोग नाही. त्यामध्ये काय असलं पाहिजे आणि त्या वास्तूत आपण काय बदल केले पाहिजेत आणि त्याच्यावर छोटे छोटे रेमेडी करून, कारण प्रत्येकाला हे शक्य नाही सर. आज वास्तूच्या फी भरपूर आहेत आणि लोकांना नाही ते शक्य नाही परवडत. बरोबर. त्याच्यासाठी छोटे छोटे रेमेडी करून, आणि मी आज तुम्हाला सांगेन वास्तूमध्ये छोटे छोटे रेमेडी. तेच आजचं खासियत आहे की आपण वास्तू आणि लाल किताब एकत्र असा पॉडकास्ट करतोय आज. म्हणजे वास्तू जर तुमची चुकलेली असेल तर ते तोडफोड करून किंवा तिथे मोठे मोठे ओटे बांधून कलर चेंज करून, ते तर आहेच, कलर महत्वाचाच असतो, बट वास्तू सोबत लाल किताबच्या रेमेडीज करून तुम्ही तुमची वास्तू चेंज चांगली करू शकता. हे आज आपल्याला मॅम सांगणार आहे. सगळ्यात आधी तुमच्या एक जर बघितलं आपण तर मॅम खूप क्लायंट्स आले तुमच्याकडे, भरपूर लोक आली, प्रॉब्लेम्स घेऊन आले. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय वाटला तुम्हाला? सगळ्यात जास्त सर मी जसं माझ्या पॉडकास्टवर माझं व्हिडिओ रिलीज झालं तेव्हापासून, त्याच्या अगोदर तर आहे सर, मुलांची लग्न आणि मुलींची लग्न. बरं. सगळ्यात मेन प्रॉब्लेम आर्थिक पेक्षा पण कितीतरी लोक आहेत की माझ्या मुलाचं लग्न झालं नाही, माझ्या मुलींची लग्न झाली नाहीत. अशा मुली आहेत सर की त्यांना मुली आपण नाही म्हणू शकत, कारण 35 40 45 वर्षाचे आहेत मुली, त्या मी मुली नाही म्हणू शकत सर. कारण कसं आहे, त्यांचं पिरियड्स जायची वेळ 40 नंतर पुढे मोनोपॉज चालू होते सर. आणि त्याच्यानंतर सर तुम्हाला सांगते की त्या मुलींचं लग्नच, आणि एवढ्या मुली त्या कुणी आई बरोबर येते, कुणी वडिलांच्या बरोबर, कुणी भावांच्या बरोबर, कोण मैत्रिणी बरोबर, आणि आता त्यांना म्हणजे लग्न करायचंय सर, आणि ते नाही होऊ शकत. ऍक्च्युली काय आहे, तुमची जी वास्तू आहे सर, त्या वास्तूमध्ये मुलीच्या लग्नासाठी जर तुमचा ज्या उत्तर दिशेला बुध ग्रहाला स्थान दिले, बुध म्हणजे आपली मुलगी असते, बुध म्हणजे मुलगी, आणि आपल्या घरची मुलगी सून नव्हे, बाहेरून येणारी सून म्हणजे तो शुक्र ग्रहामध्ये आले. बरं. आणि बुध ग्रहामध्ये म्हणजे मुलगी, तो बुध ग्रह आणि ती दिशा उत्तर दिशा जर वीक असेल, सिलन येत असेल भिंतीला, म्हणजे तर मराठीत काय म्हणून सांगू तुम्हाला, ते सिलन म्हणजे पोपडी येते का? पोपडी येते, ते येत असेल सर, आणि तुम्ही ईशान्य दिशा पॅक केली असेल पूर्ण, जसं आपण एंट्रन्स करतो घराचा मेन गेट दरवाजा, बरोबर, तो जर तुम्ही आग्नेयला असेल आणि आग्नेय खुलं ठेवला असेल आणि ईशान्य पॅक केला असेल तर तो खंडित झाला सर. बरं. उत्तर दिशा खंडित झाली. काही वेळेला उत्तर दिशेला जड सामान ठेवणं किंवा उत्तर दिशा खंडितच पूर्ण जर केली तर त्या घरातल्या मुलींच्या लग्नाशी प्रॉब्लेम होतो सर. किंवा तिच्या आई वडिलाच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह वीक असेल, बिझनेस चालत नसेल सर, त्यांना दाताची प्रॉब्लेम असेल, नसांची प्रॉब्लेम असेल, तर मुलींच्या लग्नाला प्रॉब्लेम होते. आणि शास्त्रीय किंवा ऍस्ट्रॉलॉजीचं ज्योतिष सोडून किंवा त्यांची कुंडली सोडून जर वास्तविकता जर तुम्ही बघायचं झालं सर, तुम्हाला सांगते, मुलींचा विषय माझ्याकडे कितीतरी आई वडील येतात आणि खरंच सर मी बघितलं त्यांच्या डोळ्यातलं पाणी किंवा रडणं, आणि ते घरात वाद होते सर्व मुलींच्या लग्न भरपूर. कारण काय आहे सर, तुम्हाला सांगते की मुलींनी ज्यावेळेस एज आहे लग्नाचं त्यावेळेस लग्नच केलं नाही, माझ्या स्टेटसचं नाही, माझ्यासारखा सुंदर नाही, माझ्या एवढा पगार नाही त्याला, किंवा आई वडिलांचं सुद्धा आमच्या एवढी प्रॉपर्टी नाही, आणि केलं नाहीत. काळ निघून गेला. बरोबर. जो लग्नाचा योग म्हणतो सर, योग असतो लग्नाचा, त्या योगामध्ये काय असते, मला सुद्धा कितीतरी विचारते सर की काहीतरी रेमेडी द्या लग्न होण्यासाठी. अरे बाबा, तुझा योग पाहिजे त्या लग्नाचा. एक एक्झाम्पल म्हणून सांगते, आमच्या गावाकडे खेड्यात सर, इथं काय टाइम टू टाइम बस नाही, बस कधी पण येते होते,
गावाकडे कसं असते, एक 10ला बस असते, एक 12ला बस असते, एक 4ला बस असते. आजची 10ची जर बस गेली सर तर ती उद्या 10लाच येणार आहे, 12ची येईल, पण तिला 10चं टायमिंग नसणार आहे. तसंच तो योग जो आहे लग्नाचा सर, तो योग, त्या योगामध्ये स्थळ येतात. स्थळ यायला सुरुवात झाली की आपण समजायचं की योग आहे. स्थळ येत आहे म्हणजे योग आहे. योग आहे. आणि आपण काय करतो, हे स्थळ आले ना करतो, नाही नको, हे आमच्या लेवलचं नाही, किंवा मुलगा असा नाही, आणि त्याच्यात तो योग निघून जातोय. मग योग किती सर, 1.5 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3, 3.5 तेवढंच. तिथून पुढे योग गेला, बरोबर आहे. परत स्थळ यायची कमी होते ती. नंतर योग गेला की नाही, परत वय होते, परत गावातले कोणीतरी सांगणार, तारीख बदलून आजकाल लग्न चालू आहे सर, तर त्याच्यात सांगणार की एवढं वय आहे मुलाचं किंवा ह्या मुलीचं एवढं वय आहे, तारीख बदलवून, आणि ते होत नाही सर मग लग्न. आणि अक्षरशः सर माझ्या तुम्ही, मी मुली जर आल्या तर पहिल्या मुलींना मी खवळते सर. करोड 2 करोड पॅकेज घेणाऱ्या मुली माझ्याकडे येतात, पण वय त्यांचं 40, 45, 50, लग्न नसतेच झालेलं. आणि आता त्यांचं कसं मोनोपॉज चालू झाल्यामुळं हार्मोन्स इनबॅलेन्स झालेले असते ते, आणि मन कसं इमोशनल होत जाते. त्यांच्याजवळ सगळं आहे, पैसा आहे बँकेत, 4 व्हीलर पार्किंग मध्ये, बरोबर. त्यांना एवढं फील होते सर, तुम्हाला सांगायचं की लाईफ मध्ये काहीच नाही हो सर. आणि मी तुम्हाला सांगते, एक वैवाहिक सुख, आणि वैवाहिक सुखात जे आपल्या घरात जी लहान मुलं खेळते ती, ह्याच्यापेक्षा मोठा इंस्टाग्राम कुठला नाही, रील कुठली नाही, युट्यूब चॅनेल कुठला नाही. जे ते सुख जे अनुभवते लहान मुलाचं घरातलं. आणि जरुरी नाही की पती पत्नीचं नातं फक्त एक ह्याच्यासाठीच असते की सेक्सुअल साठीच असते, नाही. एक पती पत्नी एकमेकाचा आधार म्हणून, बरोबर का. तो कोणी सिस्टीम असते, एक तो परका ती परकी, वेगवेगळ्या घरातून येऊन जे मन जोडली जातात, तो त्या उपरवाल्यानंच केलेला आहे सर. बरोबर आहे. ते काय बहीण भाऊ एका आईच्या उदरातून येऊन सुद्धा जेवढं प्रेम राहत नाही तेवढं पती पत्नीमध्ये प्रेम राहतं. आणि ते ज्यांनी अनुभवले त्याच्यासारखं मोठं सुख कुठलं नाही सर, कुठलं नाही. आणि जर ती उत्तर दिशा, जर मी आपला पॉइंट मी सांगते सर, उत्तर दिशा जर तुमची कमकुवत असेल तर त्या मुलींची लग्नच होत नाही. पण कमकुवत म्हणजे काय, उत्तर दिशा तेच की सिलन येणं सर, तिथं पोपडी येणं, किंवा सर तिथं जड वस्तू ठेवणं, किंवा वास्तूमध्ये सर कसं असते मी तुम्हाला सांगते, नैऋत्य कोणा सगळ्यापेक्षा उंच असावा लागतो सर, पूर्ण उंच. त्याला कुबेर मुल्ला पण म्हणतात सर. कुबेर मुल्ला म्हणजे कुबेराचं स्थान असं पण, सगळ्यात उंच तो. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते, त्याच्यापेक्षा थोडं खाली आग्नेयपेक्षा थोडा खाली वायव्य, आणि वायव्यपेक्षा थोडं खाली ईशान्य, म्हणजे पूर्ण उत्तर तर ईशान्येला पाहिजे. आता मी सांगली जिल्ह्यातली असल्यामुळे आमच्या तिकडे खेड्यात कसं, पहिली जुनी घरं माळी, म्हणजे जे आतमधील घर असतं, सगळ्यात आतमधील घर, त्याला माळी म्हणायचं. त्याच्यानंतर बाहेर येणार तो सोपा, आजकाल आपण ह्याला सोपा म्हणतो सर. आणि त्याच्यानंतर अंगण, माळी, सोपा आणि अंगण. मग ती कसं माळी उंच असायची, त्याच्यानंतर थोडा सोपा खाली असायचा, आणि त्याच्यानंतर अंगण पूर्ण खाली, असं ते उतरतं. आणि ते पुराण्या जमान्यात सुद्धा ते सर होतं की वास्तू होती, असं नाही की वास्तू नव्हती, पुराण्या जमान्यात सुद्धा वास्तू होती. त्याच्यानंतर आता कलरचं मी तुम्हाला सांगते. कलर, हा कलर हिथं, तो कलरचं एक आहे वास्तुशास्त्रामध्ये. पूर्वी लोक सर मातीनं घर सारवत होते, तो त्याला कुठला कलर होता का सर? नाही, म्हणजे एक असंच होतं ना, माती शेण वगैरे युज करून. मग त्या घरामध्ये सगळ्या मुलांची लग्न होत होती, एका मुलाची 2-2, 3-3 आणि एकेका कपलला, म्हणजे आई वडिलांना 4-4, 5-5 मुलं असायच्या, 6-6 मुलं, 6-7 मुलं. पुन्हा अजून पण आमच्यातले आहेत काय काय लोक 9-9 मुलांच्या आई वडील आहेत, असे होते. मग तिथं कुठं वास्तू गेली ती सर? वास्तू आहेच, आपला विषयच वास्तूवरचा आहे सर. पण त्या घरामध्ये सर तुम्हाला सांगते, एकमेकांना किंमत होती, एकमेकाच्या बोलण्याला. आज मुलींना एक आई वडील काय बोललं तर दायऱ्यामध्ये राहत होत्या मुली, ऐकत होत्या मुली की लग्न करायचंय तर करायचं. आता कसं प्रत्येक, हा विषय तो नाही सर, पण मला एक असं वाटतं की म्हणजे मुलींना जो पश्चाताप 40-45 वर्षानंतर जो होतोय तोच कुठेतरी अगोदर आणि आहेच. मी विश्वास मी करणार नाही सर, तुम्हाला सांगते, एवढ्या मुली नाहीच, ते 60 वर्षाच्या काय काय लग्नच केलं नाही आम्ही, नाही झालं. आणि ज्या मुलांची लग्न मी तुम्हाला सांगते सर, शुक्र ग्रह
आग्नेय कोपऱ्यात असतो आपल्या. ओके, आग्नेय कोपऱ्यात आग्नेय असतो कोपऱ्यात शुक्र ग्रह शुक्र आणि असतो. तोच पत्नी देतो मुलाला. तोच पत्नी देतो. तो घर जर कोणा ती दिशा आग्नेय दिशा जर वीक असेल तर त्या दिशामध्ये सर तुम्हाला सांगते घटस्फोट होणार त्या घरामध्ये, किंवा 2 लग्न होणार, बाहेर अफेअर 100%, 1001% सर मी सांगते. ज्यांच्या पण घराच्या आग्नेयला टॉयलेटची टाकी आहे, बाथरूम आहे सर, पाण्याचा गड्डा आहे, खड्डा खोदलेला, बरोबर, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते बेडरूम आहे तिथं, ह्या जर तिथं वस्तू असतील सर तर गॅरंटी तिथं तुम्हाला सांगते घटस्फोटाचं किंवा बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असणारच. आणि जे पण कुणी बघतील माझा ही व्हिडिओ सर त्यांना जाणवल, ते अनुभवतील की ह्या दिशेला जर हे असेल तर त्या घरातला मुलगा नक्की सर एक्स्ट्रा बाहेर त्याचा अफेअर राहणारच आणि घटस्फोटापर्यंत जाणारच. मॅम मग याच्यावर आपल्या लाल किताबच्या रेमेडी काय द्याल? की म्हणजे आता कसं होतं की पुण्यासारख्या शहरामध्ये जेव्हा EMI वर लोक फ्लॅट घेतात त्यांना तो फ्लॅट तर विकू नाही शकत, किंवा समजा अग्नेयाला त्यांचं बाथरूम, संडास बाथरूम जे म्हणतो ते आलेलं आहे, वॉशरूम आलंय, तर मग त्यांनी काय करावं आपल्याला? ते कसं सर वास्तू बघितल्यानंतर असते तिथं ते काही वास्तूच्या वस्तू असते त्या तिथं आपल्याला घालाव्या लागतात तुम्हाला सांग. त्याच्यानंतर तर पण 100% क्लिअर होत नाही सर. ते एक आपल्या मनाचं समाधान आहे. बरोबर, तुम्हाला सांगते मनाचं समाधान आहे. आणि मी पहिलं तुम्हाला सांगितले मंगळामुळं कमी वयात पहिल्या पॉडकास्टमध्ये मी सांगितले, तसंच तो शुक्रासाठी सुद्धा तुम्हाला सांगते एक वास्तू मी केलेली तुम्हाला सांगते. ऍस्ट्रोलॉजीनी वास्तू करून उपयोग नाही सर. त्यांना त्यातलं मी म्हणत नाही की मी महान आहे सर, माझ्यापेक्षा कितीतरी महान ऍस्ट्रोलॉजर भरपूर चांगली लोक आहेत, भरपूर ज्ञानी आहेत. परंतु जर तुम्हाला वायव्य कोणा सर, तो वायव्य कोणा त्यांचा दूषित होता, वायव्य कोणा दूषित होता सर, आणि त्या घरात वायव्य कोण्यात उतार होता पाण्याचा, आणि त्यांनी घर बांधल्यानंतर 1 वर्षाच्या आत आईला त्यांच्या कॅन्सर झाला सर. आणि ते वायव्यला उतार नको का? वायव्यला उतार, वायव्य कोपऱ्यात पाणी जात होतं त्यांचं सगळं पूर्ण, आणि कॅन्सर झाला सर त्यांना आईला. आणि त्यांनी 3 वास्तूवाल्यांना बोलवलेलं होतं. त्यांना समजतच नव्हतं की काय म्हणजे मेन काय प्रॉब्लेम आहे, मग का झाले असं. मग खरं मी त्यांना सांगितले बघता क्षणी, म्हणजे मिस्टरांना माहिती आहे, आम्ही एंट्री केल्या सांगितले की ह्या घरातली आई आजारी 100% असणार आहे. पण त्यांनी मला सांगितलं नव्हतं की माझ्या आईला कॅन्सर आहे असं. पण एंट्री मारल्यावर, कारण तो वायव्य कोण्यामध्ये चंद्र आहे सर. बरं, आणि चंद्र म्हणजे मातेचा कारक आहे, आई आहे तुम्हाला सांगते. तो दूषित जर झाला असा तिथं, म्हणून तरी ज्या पद्धतीने आपलं शरीर आहे, हाताच्या ठिकाणी हात, डोळ्याच्या ठिकाणी डोळं, कानाच्या ठिकाणी कान सर पाहिजे, तरच ही बॉडी आपली परफेक्ट दिसणार आहे. बरोबर का? कान जर कुठं दुसरीकडे असेल तर ऐकायला येईल का सर आपल्याला? नाही. डोळे जर पाठीमाग असेल तर पुढचं काय दिसणार आहे का आपल्याला? सगळं पाठीमागचीच दुनिया दिसणार. तसंच वास्तूत सुद्धा 9 ग्रह आहेत, आणि ते 9 ग्रह परफेक्ट करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत परफेक्ट आपण करत नाही तोपर्यंत त्या यशच नाही सर. बरोबर. आणि मी एक कलरचं सांगितलं सर, पहिलं मातीनं घर सारवत होते, मग त्या घरामध्ये आता तर कॅन्सरचं कोण हे फास्ट फूड आले किंवा खाण्यापिण्यात बदल आहे ह्याच्यामुळे कॅन्सर होतोच, पण वास्तूमुळे 100% सर. आमचं लाल किताब काय सांगते सर, तुम्हाला सांगते की ज्या घराचा पाया काढलाय आणि पाया काढल्यानंतर एक 3 महिन्याच्या पुढे जर घर थांबलं, 3 महिने गॅप पडला बांधकामामध्ये, थांबलं नाही पाहिजे सर, कंटिन्यू घर चालू पाहिजे, काम घराचं कंटिन्यू चालू पाहिजे. आता कधी ते स्लॅब पडल्यानंतर पाणी मारण्यासाठी थोडं तो काय प्रॉब्लेम नाही, पण कंटिन्यू घराचं काम चालू झालं पाहिजे. आणि जर ते थांबलेलं घर असल्यानंतर तुम्ही रिपीट चालू केलं सर, तर माझा अनुभव सांगते सर, आणि मी म्हणजे मला जेवढं ज्ञान आहे त्याच्या हिसाबानं मी सांगते सर, त्या घरात 1001% कॅन्सर झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही लाल किताबच्या एवढ्या रेमेडी आहेत सर, तुम्हाला सांगते. आता कारण लोकांना समजतच नाही. तुमचा ईशान्य कोपऱ्यात जर टॉयलेट बाथरूम असेल तर तिथं तुम्हाला कॅन्सर होतोय सर. बरोबर. त्याला रेमेडीच नाही कुठली, ते काढावंच लागते सर. बरोबर आहे. मग तांब्याची तार घालायची, कुठं लाल पट्ट्या जोडायची, ह्यानं नाही होऊ शकत. अग्नेय कोपऱ्यातल्या बाथरूमला रेमेडीज आहे, पण 100% नाही पूर्ण होत. 60-70% घटस्फोट होण्याच्या ऐवजी वाद का होऊन पण ते दोघं राहतील पती पत्नी असं. परंतु ईशान्य कोपऱ्यातल्याला
पर्यायच नाही सर, ते काढावंच लागणार. आपण बघतो भरपूर लोक त्यांचे पैसे मित्रांना देतात किंवा नातेवाईकांना देतात आणि नंतर मग जेव्हा ते पैसे परत घ्यायची वेळ येते तेव्हा ते नातेवाईक लोक किंवा मित्र ते पैसे परत देत नाही. तर वास्तूमध्ये कुठे प्रॉब्लेम असतो या गोष्टींचा, ज्यामुळे ते आपले पैसे अडकून जातात, आणि आपण लाल किताबच्या रेमेडी वापरून कोणत्या रेमेडी आपण वापरू शकतो की ज्यामुळे आपले पैसे परत येतील? आता मी तुम्हाला सांगते सर, पैसा येणं आपलं हे एक आपल्या कुंडलीतल्या ग्रहांच्या वरती आधारित आहे, तुमच्या महादशेवरती आधारित आहे. ओके. दशेवरती महादशा, अंतर्दशा, प्रत्यांतरदशा, सूक्ष्मदशा आणि प्राणदशा ह्याच्यावर आधारित असतं सर. तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते, एक राहू जर वीक असेल सर, ऍक्सिडेंट होतो आणि 2 मिनिटात माणूस कोम्यात जातोय किंवा संपतोय. राहू जर वीक असेल, राहू वीक असेल सर, तर पण तो समजला पाहिजे आपल्याला प्राणदशेत कधी आलाय राहू म्हणून. तसंच पैशाचं सुद्धा सांगते सर, आपली वास्तू ज्यावेळेस आपण बनवतो त्या वास्तूला बनवण्याच्या अगोदर ती जमीन एखाद्या ऍस्ट्रोलॉजरला दाखवणं गरजेचं आहे सर. जमीन आता फ्लॅट सिस्टम ती वेगळी गोष्ट आली, पण जमीन जो कोणी जमीनच हे कर, त्या जमिनीमध्ये निगेटिव्ह काय आहे का सर, हे मेन चेक केलं पाहिजे. निगेटिव्ह म्हणजे माझं काय अंधश्रद्धा फैलवण्याचा विषय नाही सर. नाही, पण एनर्जी तर आहे ना या जगामध्ये, एनर्जी प्रूव्हन आहे. मी तेच सांगते सर, कारण एनर्जी तिथं काय आहे, कुणी आत्महत्या त्या जागेत केल्या असत्या, कुणाचं तिथं मर्डर चाललं असते, कुणाचं लहान बाळ तिथं पुरलेलं असतं मरल्यानंतर, म्हणजे असते काय काय असेच की ऊन गेलेलं आहे, मग असं होतं सर. कुणी स्त्रियांनी जाळून घेतलेलं, विष पेलेलं, फाशी जागेवर. ते पहिले मेन एनर्जी चेक केली पाहिजे सर. ते कसं कळेल मॅम, ते कुणाला कसं आहे सर, ते एक ती दैविक शक्ती आहे सर. त्या जागेत गेलं ना सर, ते आपल्याला समजू शकतं की तिथं काहीतरी आहे. बरोबर. पॉझिटिव्ह एनर्जी. एक एक्झाम्पल म्हणून ते सगळ्यांना समजू शकते मी सर, तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगते. तुमचे कोणीतरी 2-3 दोस्त आहेत आणि एक दोस्त आला, तुम्हाला वाटणार बसू दे, ह्याला चहा नाश्ता पाणी आपण देऊया. बरोबर. म्हणजे तुम्ही त्याला जाऊ नको, बस ना का चाललाय, जाऊ नकोस. आणि दुसरा कोणी दोस्त आला तर तुम्ही इरिटेट होणार की हा कधी उठून जातोय. हो, त्याचा ओरा वीक असतोय सर, त्याची जी एनर्जी आहे ती वीक असते. आपल्याला असं वाटतं की हा कधी उठून जाते. बरोबर. आणि तो दोस्त तर चांगला असतोय सर, पण त्याच्या भोवतीची जी एनर्जी आहे, जी निगेटिव्ह थॉट आहे, जी निगेटिव्ह शक्ती आहे त्याला जी, आणि तो कधीच सुखी नसतो सर, तुम्हाला सांगते. कारण त्याचं मन बेचैन असते. आणि मग आपण म्हणतो की ही व्यक्ती घरी आल्यानंतर आमच्या घरी भांडण लागलं, त्याची ती एक शक्ती असते, त्याचा एक ओरा असतो सर. असं असतं नाही का, आपण भरपूर वेळा ऐकतो की अरे तो आला की नेहमी भांडण होतं, किंवा त्याच्याशी बोललं, काही फोन आला की नंतर आमच्या घरात भांडण होतात. त्याची जी असते का नाही निगेटिव्ह एनर्जीचा, त्याचा ओरा आहे तो वीक असतो सर. बरोबर आहे. आपल्याला कधी ते निघून जाईल असं होतं. त्याच पद्धतीनं तुम्हाला मी सांगते, वास्तूमध्ये सुद्धा सर, कुणाचं जर पैसे द्यायचे असतील तुम्हाला सांगते, तर ती वास्तू क्लिअर करणं आधी गरजेचं आहे. वास्तू बनवल्यानंतर सर, अशी लोक आहेत, मी तुम्हाला सांगायचं, कारण आपला विषय एक दुसरीकडेच जातोय ज्या विषयावर की माझे क्लायंट मला ज्यावेळेस विचारले येतात की पाया कधी काढायचा आहे, मुहूर्त, पायाभरणीचा मुहूर्त सर. पायाभरणीचा मुहूर्त तुम्ही अनुराधा आहे, पुष्य आहे, रेवती आहे म्हणून तुम्ही भरणी आहे, हे नक्षत्र शुभ आहेत सर, म्हणून तुम्ही मुहूर्त तर देतेत. प्रत्येक ऍस्ट्रोलॉजर दाते पंचांगवाल्याच्या नुसार किंवा रवी किरण पंचांगवाल्यानुसार मुहूर्त काढून तर देतो सर आपण. परंतु सर तुम्हाला सांगते, कुंडली बघून आमचं लाल किताब काय सांगतं सर, कुंडलीमध्ये तुम्हाला घर बांधायला वेळ परफेक्ट आहे का, तुम्ही हेच बघत नाही सर. मी माझ्या क्लायंट्सनी 2-2 वर्ष घर बांधून देत नाही सर, नाही बांधायचं. तुम्ही नाही सांगता त्यांना, तुम्हाला वेळच नाही चांगली, तुम्ही नाही बांधायचं. वाहन घेताना सुद्धा मी घेऊन देत नाही. 1.5 महिना, 2 महिने, 4 महिने तुम्ही थांबायचंय. बुक पण नाही करू देत. नाही, कारण त्यांचा शनीच वीक असतो सर. तुम्ही कधी बघितलं असेल सर, घर बांधल्या कुणाच्या घरात मृत्यू होतो, घराचं काम चालू असताना मृत्यू होतो. बरोबर आहे. तर ज्यावेळेस आपण घर बनवतो सर, आणि पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीने आपण घर बनवलेलं असते, त्यावेळेस आपला पैसा कधी फसू शकत नाही. आणि कुंडलीतलं जर ग्रह आपण, कारण कुंडलीमध्ये 1-2-3 ग्रहाची युती अशी असत्या की आपलं पैसे तिथं फसणारच. ते 3 ग्रहाच्या वेळेस जर आपण पैसे दिले, गुरु, शुक्र, शनी, हे अशा 3 ग्रहांची एक युती बनलेली असत्या. त्या 3 ग्रहाची युती सांगते की तुम्ही जर लाईफ मध्ये कुणाला पैसे उधार दिलं तर तुमचे पैसे कधी रिटर्नच येणार नाहीत. आणि वास्तुवाईज जर बघायला गेलं सर, तुम्हाला मी सांगते, तर वास्तुवाईज तुम्ही कुठला कलर द्या, कुठली रेमेडी करा, भरपूर रेमेडी आहेत सर. एक रेमेडी मी तुम्हाला लाल किताबची सांगते पैसे रिटर्न येण्यासाठी.
तांब्याचा पितळेचा तांब्या घ्यायचा सर. त्याला ते ढक्कनवालं ते असते ते फिरकीचं तांब्या आमच्या इकडे म्हणते त्याच्यामध्ये गंगाजल भरायचं, त्याच्यात 2 सुच्चा मोती टाकायचा आणि तो सोमवारी ईशान्य कोपऱ्यात तुम्ही तो तांब्या ठेवू शकताय. ओके. हा, पण त्या रेमेडीने तुमच्याकडे बाहेरून कुठून तरी पैसे येतील. ज्याने घेतले तो नाही देणार का? शक्यच नाही सर. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देते सर. मी तुमचे पैसे देणार, माझ्याकडे पैसेच नाहीत, मी गरीब आहे किंवा नाहीच किंवा कर्जाचा बोजा आहे माझ्या टोकऱ्यावर, तर मी तुमच्याकडून घेतलेले, तुम्ही तर बार मला फोन करून म्हणताय माझे पैसे द्या. सर माझ्याकडे नाहीच. तुम्ही कितीही रेमेडी केल्या, तंत्र केलं, मंत्र केलं, मी कुठून देणार आहे? त्या तंत्र मंत्राने मी एखाद्याची आत्महत्या करेन किंवा मरून जाईन, परंतु तुमचे पैसे रिटर्न येणार नाहीत. तुम्हाला त्या लाल किताबच्या रेमेडी किंवा कुठल्याही रेमेडीने तुमच्याकडे पैसा यायला चालू होईल सर. परंतु कुठलीही रेमेडी ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगते, एखाद्या व्यक्तीला जर व्यसन असेल दारूचं किंवा कुठलंही व्यसन असेल, जोपर्यंत त्याचं मन म्हणत नाही की मला सोडायचं आहे तो व्यसन, तोपर्यंत तो सोडू शकत नाही. बरोबर. तसंच पैसा देणाऱ्यानं सुद्धा सर जोपर्यंत म्हणत नाही की मला समोरच्याचं पैसे द्यायचं आहे, तोपर्यंत तो पैसे देऊ शकत नाही. त्याला एक आपली इच्छा पाहिजे. इच्छा पाहिजे. आपली इच्छाच नाही सर, तर कसं देणार पैसे? आणि वास्तूमध्ये तुम्हाला मी एक सांगते, एक ब्रह्मस्थान असते सर. आणि ब्रह्मस्थान म्हणजे आपल्या घराचा मध्य. बरोबर. काय ठिकाणी कसं असते, त्या मध्यावर सोफा असतो, टीव्ही शोकेस ठेवलेला असते किंवा जड वस्तू काय ठेवलं. ब्रह्मस्थान कसं क्लीन पाहिजे सर, स्वच्छ पाहिजे, क्लीन पाहिजे. आणि आमचं लाल किताब काय सांगतं, तिथं मातीचा भाग पाहिजे, माती पाहिजे. ब्रह्मस्थान हे असं क्लीन, स्वच्छ, आणि आपल्या घरामध्ये मातीचा भाग तिथं पाहिजेच पाहिजे. जर त्या ठिकाणी तुम्ही 43 दिवस सर हळदीचं पाणी नुसतं शिंपडायचंय ब्रह्मस्थानी घरातल्या. ओके. 43 दिवस तुम्ही बघा सर, जे तुमचं पैसे अडकलेलं किंवा आहेत कुठं बाहेर किंवा पाहिजे पाय केला ते येणार सर. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक त्याच्यात पैसे येण्यासाठी रेमेडी सांगते. 11 छुवारे, 11 खारीक लाल कपड्यामध्ये बांधून, महालक्ष्मी योग ह्याला सर म्हणते, त्या तुम्ही जर मंगळवारी आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्या तर तुमचं आता काय ट्रोलर आहेत ह्यानं कसं पैसे यायला चालू होईल. हे वास्तूमध्ये सर विश्वास करणार नाही सर, मी माझ्या स्वतःच्या घरात ठेवलेले ते. इतकी पॉवरफुल रेमेडी ही लाल किताबची, तुम्ही ठेवून बघा सर. खरंच फक्त ठेवायची का? फक्त ठेवायची आहे बांधून सर. ओके. इतका छान त्याचा रिझल्ट येतोय. आणि तो हळदीचं पाणी 43 दिवस ब्रह्मस्थानावर टाकायचं. कारण वास्तू ही इतके क्लीन आणि जेवढी क्लिअर असेल सर, तेवढा आपल्यावर चांगला त्याचा. कारण कितीतरी घरात सर तुम्हाला सांगते, माणूस आजारीच पडत नाही. आणि काय घरात फक्त हॉस्पिटलचा खर्च चालू, आजारीच पडत असतो माणूस. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं, कारण मला कलरवरच एवढे ऍस्ट्रोलॉजर आहेत सर, त्यांनी कलरचं सांगितलं, कलर कॉम्बिनेशन, हा कलर इथं, हा तिथं, ते तिथं. ठीक आहे, मान्य आहे मी सर, मला सुद्धा मान्य आहे ती, कारण मी सुद्धा त्याचा अभ्यास केलाय. परंतु ज्या पूर्वजांच्या लोकांनी जे मातीच्या घरापासून आज त्यांची एवढी वंशवृद्धी झाली, कधी शेत कधी कुणी विकलं नाही सर. आधी विकायचे नाही लोक शेत, बिलकुल नाही सर. आणि आज कर्जाचा एवढा लोकांच्या डोक्यावर नाही. मग एवढी वास्तू क्लिअर करून सुद्धा हे का होते? ह्याच्यासाठी कुंडली विश्लेषण सर जरुरी आहे. कुंडली आणि वास्तू एकत्र, कारण वास्तू बी 9 ग्रह आहेत आणि कुंडलीमध्ये पण 9 ग्रह आहेत. बरोबर. जर कुंडलीतलेच जर 9 ग्रह, तुम्ही वास्तूतले 9 ग्रह दोन्ही एकच आहेत. वास्तूमध्ये नात्यात राहते आणि कुंडलीमध्ये आपल्याला पर्सनली, कुंडलीतले बी नात्यात राहतात, परंतु आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर त्याचा जास्त इफेक्ट होतो. बरोबर. आता इलेक्शन येत आहे मॅम, महानगरपालिकेची इलेक्शन जवळ आलेले आता, तर तुम्हाला काय वाटतं की कोणत्या उमेदवाराचं घर, कोणत्या उमेदवाराच्या वास्तूमध्ये जर हा प्रॉब्लेम असेल तर तो ते नगरसेवक पदाचं इलेक्शन जिंकू नाही शकणार, किंवा त्याचा जर त्याच्या वास्तूतला हा पार्ट चांगला असेल तर तो ते इलेक्शन 100% जिंकेल? कसं असते सर, इलेक्शन नाव, फेम आणि प्रसिद्धी देणारा ग्रह म्हणजे सूर्य. ओके. सूर्य सगळ्यात बेस्ट एक अंक न्यूमरोलॉजीनुसार सर, आणि एक अंक सूर्याचा आहे. आणि ज्यांना खरंच नाव, फेम आणि प्रसिद्धी पाहिजे असेल तर त्याच्या कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत असणं गरजेचं आहे पॉलिटिशियनसाठी. आणि वास्तूमध्ये, आपला विषय वास्तूचाच आहे ना, तो झाला कुंडलीतला सूर्यग्रह. बरोबर. आता वास्तूमध्ये सूर्यग्रह कुठं आहे तर तो पूर्वेला आहे सर. सूर्य पूर्वेला आहे. वास्तूमधली जी पूर्व दिशा असते आपल्या घराची, बरोबर, तो
सूर्यग्रह आहे. जर तुमची पूर्वच बंद झालेली असेल तर मी तुम्हाला सांगते सर, जर त्यांनी कुणी रेमेडी केल्या असतील तर 100% यश येणार. आणि जर रेमेडीज केली नसेल सर आणि पूर्व बंद असेल तर तिथं यशच नाही त्या राजकारणी नेत्यांना. कितीही त्यांनी पैसा घालू द्या, कितीही पैसा, नाही जिंकणार, शक्यच नाही सर. कारण पूर्व खंडित असेल. मी सर नाही सांगू शकत कुणाचं नाव, तुम्हाला सांगते अशा लोकांच्या घरी किचन कुणीकडेच केलंय सर, करायला लावले त्यांना. पूर्व दिशा पूर्ण खंडित केल्या सर. आणि म्हणजे विचित्र विचित्र वास्तू. आणि माझ्या लोकांनी भरपूर म्हणजे सांगितलं की एवढा पैसा खर्च केला वास्तूवाल्यांना आणि झिरो रिझल्ट. आणि जर मी आज क्लिअर तुम्हाला ह्याच्यावर सांगते सर चॅनेलवरती की तुम्ही जे पण राजकारणी लोक आहेत त्यांनी पूर्व दिशा तुमची जी खंडित जर असेल किंवा पॅक असेल, पूर्व खुली पाहिजे सर. तर तुमचं समाजाशी नातं जास्त जुडलं जाते. तर तुम्हाला नाव, फेम, प्रसिद्धी, सूर्याची किरणं तुमच्या घरामध्ये आलीच पाहिजेत. बरोबर आहे. आणि जोपर्यंत तुमच्या घरात सूर्याची किरणच येत नाही ती, तोपर्यंत तुम्हाला नाव, फेम, प्रसिद्धी भेटूच शकत नाही. आणि त्याच्यासाठी कुंडलीतला सूर्य स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. जर आता फ्लॅट सिस्टम मध्ये लोक राहतात, मला तर वाटत नाही कुठलं राजकारणी फ्लॅट मध्ये त्यांचे स्वतःचे बंगले आहेत का नाही सर, तर ते पूर्व दिशा क्लिअर पाहिजे सर. ओके. आणि आहेत पूर्वेला बंद करायला लावलेलं आहे सर. आणि भरपूर म्हणजे वेगवेगळ्या, मी कुठल्याला नावं ठेवायचा विषय नाही माझा, परंतु पूर्व दिशा जर पॅक असेल. परवा एक वास्तू बघायला मी गेलेली सर, त्या लोकांना एवढं पूर्ण, आणि त्यांनी सांगितलं त्यांचं पहिलं घर होतं त्यावेळेस मी 2 वेळा निवडून आलेलो. आणि हे घर जसं झालं तसं मी पूर्ण म्हणजे यावरच मला बोलायचंय. म्हणजे राजकारण्यांचा तर आपला विषय झाला की इथं इम्पॅक्ट पडतो. तुम्ही राजकारण्यांना जे सजेशन देतात ते ऐकतात का मॅम? ते लोकांचं तर कमी ऐकतात राजकारणी, पण तुमचं ऐकतात का? नाही, कसं असते सर, प्रत्येकाचं एक पर्सनल राहतं सर. तुम्हाला सांगते आहे लोकांना. आणि कारण आपल्या ह्या महाराष्ट्रात जे जन्मलेले आहे सर, एक आपला मराठा समाजच असा आहे की देवी देवतांना मानणारा समाज, पंचांगला मानणार आहे आणि मानतात सगळे. असं नाही की, आणि हे काय वेगळं नाही हो, तंत्रमंत्र पण माणसंच आहे ते पण. आणि हे तंत्रमंत्र नाही सर, हे काही पंचांग आहे सर. बरोबर का? ह्याच्यावरच हे आधारित. आणि सूर्यग्रह कुणाला झाकला गेलाय का सर? सूर्य ज्याला नाव, फेम, प्रसिद्धी पाहिजे त्यांना जॉबसाठी कसं मंगळ सूर्याची ती लागते, मंगळाने सूर्य स्ट्रॉंग लागतो सर. फेम मिळवायचा आहे ना, प्रसिद्धी, नाव जर तुमचं करायचं असेल सर, तर सूर्य कुंडलीत मजबूत पाहिजेच पाहिजे. आणि पूर्व दिशा पण तुमची क्लिअर पाहिजे. आणि जॉबचं एक मी तुम्हाला याच्यात सांगते सर. आता एक कितीतरी ऍस्ट्रॉलॉजींनी लोकांना मुलं, कारण ह्या विषयावर सर मला बोलायचंच होतं. मेन पॉइंट तुम्हाला वास्तूमध्ये हा विषय घ्यायचा नव्हता, कारण जे स्पर्धा परीक्षेला मुलं बसतात सर, आणि माझ्या मते खरंच जर त्यांच्या कुंडलीमध्ये असेल योग, 10-10 वर्ष मुलांनी घालवायची वाया आणि नंतर कुठेतरी गायचा गोटा घालून बसायचं सर. आई वडिलाची साठवलेली पुंजी त्या 10 वर्षात घालवायची आणि ती स्पर्धा परीक्षेत काही यश भेटत नाही आणि मुलं थकून जातात सर्व, डिप्रेस होतात. आणि ते जर तुम्ही खरंच जर त्यांना सांगा की तुमच्या कुंडलीमध्ये आहे योग, आणि योग असेल तर त्यांना तिथं बसू द्या, नसेल तर खाजगी जॉब कितीतरी आहे सर. चांगले जॉब आहे गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांपेक्षा खासगीतले पोरं जास्त कमवतात मॅम आहेत का नाही सर. आणि भरपूर मुलं, आणि माझ्याकडे एवढे आहेत की आम्हाला ह्या ऍस्ट्रॉलॉजरनं सांगितलं की जॉब आहे, 7 वर्ष झाली, 10 वर्ष, आता मुलगा काय करतोय, डिप्रेशन मध्ये गेलाय, दारू पितोय, घरात वाद आहेत, भांडणं आहेत, ती मला लग्न करायचं नाही, मला विश्वास नाही कशावरती. एवढे लोक परेशान झालेले आहेत सर. आणि तो विषय वास्तूतले राहू आणि केतू नैऋत्य कोपऱ्यात असल्यामुळं, नैऋत्य कोपऱ्यात दोष असल्यामुळं हे पुढे जाऊन होते सर. बरोबर आहे. तुम्ही लग्नाच्या वेळेस बोलल्या होत्या मागच्या पॉडकास्टमध्ये की जर मला दिसतंय की ही कुंडली, याची कुंडली थोडी तरी मॅच होत नाही, मी त्यांना लग्नाचं अप्रुव्हल देत नाही. तसंच तुम्ही सरकारी अधिकारी बनण्यासाठी जे लोक अभ्यास करताय, तुम्हाला जर दिसलं त्या कुंडलीमध्ये की याच्या कुंडलीत नाहीये, तर तुम्ही सरळ नाही सांगतात का मॅम? क्लिअर सर. कारण आयुष्य वाचतं ना, हे 10-10 वर्ष वाया घालवायचे आणि काय उरतं मग आयुष्यात? क्लिअर. मला सर अशी माणसं आहे ती सर, एकच प्रश्न फिरून विचारणार की आहे का नाही,
मग ह्यांनी सांगितलेलं की असं आहे. मग मी क्लिअर सांगते त्यांना, विचारा आज 9 वर्ष झाला मुलगा तुमचा आज एक्झाम देतोय, कुणी दिल्लीला प्रॅक्टिस करते सध्या, म्हणजे अभ्यास ट्युशन आहे तिथं, कुणी पुण्यात आहे, कुणी मुंबईत आहे, कुणी बेंगलोरला आहे. तुम्ही त्यांना विचारा ना काय यश आलं नाही म्हणून. मी क्लिअर सांगते बिलकुल नाही. ना सूर्य तुमचा स्ट्रॉंग आहे ना मंगळ स्ट्रॉंग आहे. मी क्लिअर सांगते की तुम्ही प्रायव्हेट जॉब कुठेतरी बघा आहे, पण तो किती डिग्रीत बसलाय सर, कुठं नजर टाकतोय, कुठल्या राशीत आहे, कुठल्या नक्षत्रावर आहे, हे सगळं तुम्ही बघून त्यांना सांगा की जॉब आहे का नाही. आणि कधी कधी जॉब लागायला 2, 3, 4 महिने लागू शकतो. वेळ तर लागतो, वेळ लागतो. असं नाही की आज आपण कुंडली बघितली की उद्या लगेच जॉब लागणार आहे. परंतु एवढ्या मुलांना तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि आई वडील सर शेतीत कष्ट करून खूप कष्ट साठवलेली म्हणजे मुलांना आपल्या पोटाला काही खाणार नाही पण मुलाला पाठवू दे कष्ट करतात. आणि खरंच म्हणजे ज्यांना खरंच समजते का नाही सर, त्यांनी सांगितलं पाहिजे की तुमच्या आहे, नसेल तर तुम्ही फसवू नका, मग तुमचं खोटं नॉलेज नका. आणि खरंच याचं दुःख होतंय सर मला तुम्हाला सांगायचं. एवढी मुलं तुम्ही बघत असताल सर, इतकी मुलं त्या स्पर्धा परीक्षेच्या पाठीमागे लागलेली आहे ती. आणि चांगलं आहे ते सर, मला सुद्धा म्हणजे गर्व आहे, बनली पाहिजे ती मुलं, परंतु त्यांच्या कुंडलीमध्येच तो योग नाही. आणि कायच होणार आहे ना ते. आता बघा एखादी मुलं सहज एक्झाम देतात आणि सहज क्लिअर होते. हो पहिल्या अटेम्प्ट लावून होते का नाही. मी सहज फॉर्म भरला, मी नेव्हीत झालो, मी सहज गेलो मिलिटरीत भरती झालो, सहज पोलिसाचा भरायचा फॉर्म म्हणून भरला, माझं झालं. पण त्याच्यासाठी तुम्हाला सांग तुमची कुंडली क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट जी वास्तूचा राहू आणि केतू मुलांच्यासाठी, मुलांच्या सक्सेससाठी सर, जो नैऋत्य कोण आहे सर, जर तो दूषित असेल, कारण तिथं राहू आणि केतूचं स्थान आहे सर, जर तो दूषित असेल ना, त्या कोपऱ्यामधून एंट्री तुम्हाला सांगायचं, त्याच्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम किंवा टॉयलेटची टाकी किंवा खुली हवा, तर मुलं सक्सेस होतच नाहीत सर, नाहीच होत ना, कधीच नाही होत. कारण ती वास्तू क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. आता त्याच्यातलीच एक मी तुम्हाला सांगते, जर कुणाच्या घराचं तोंड पश्चिमेला असेल, जर कुणाचं तोंड असेल घराच्या पश्चिमेला किंवा घराच्या पश्चिमेकडून जास्त प्रकाश येत असेल किंवा खुलं अंगण असेल किंवा घराच्या पश्चिमेला रस्ता असेल सर, किंवा एखादं दुकान असेल सर, बरोबर आपलं शॉपच आहे समजा, आणि तर तुम्ही तिथे एक जी नदीतली दगड असतात सर, हा नदीतले दगड गारगोटे म्हणतो आपण त्यांना, असतील नाही, ती पाणी जाऊन जाऊन असं एकदम घर्षण होऊन ती गोल बांधलेले असते, बरोबर, 1-2 दगड सर तुम्ही पश्चिम दिशेला ठेवायचे, ते छान रिझल्ट येतो. पण ते घराचं तोंड पश्चिमेला पाहिजे किंवा खुलं अंगण पश्चिमेला पाहिजे. ओके, तर तुम्हाला तिथं चांगल्या प्रकारे येते. म्हणजे अनावश्यक जो खर्च होतो सर, तो खर्च होत नाही, तो खर्च थांबल्या जातोय तिथे करून. म्हणजे ज्यांची पण असतील घराचं तोंड किंवा तुमच्या दुकानाचं तोंड असेल पश्चिमेला, हा, तर तुम्ही ते जर नदीतले पाहिजेत ना, नाहीतर आजकाल मिळते तसे नको, नदीतले पाहिजे. आपण बघतो मॅम की एखाद्या घरामध्ये कंटिन्यू आजार पण असतं, तर तुम्ही काय सांगाल की त्याचे वास्तूचे कारण काय आणि लाल किताबच्या कोणत्या रेमेडी आपण यूज करून ती वास्तू ठीक करू शकतो आणि त्यांचा प्रॉब्लेम पण ठीक करू शकतो? मी तुम्हाला एक एक्झाम्पलच आलं सर. एक वास्तू बघायला गेली होती सर मी, आणि त्यांच्या घरामध्ये असंच आजारी लोक होते, आणि त्या वास्तूचा मला अनुभव होता सर. ओके, मी त्यांना एक सहज घरातून बाहेर जाता जाता त्यांना सांगितलेलं होतं की हे झाड तेवढं वाळलेलं काढून टाका तुम्ही, सहज जाताना. सर त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून दाखवलेलं होतं. तंत्रमंत्र काय माहित नाही मला सर. त्या झाडाच्या खाली सर एक मोठी अशी पाटी, म्हणजे जे पाटी म्हणतो आमच्याकडे, पाट्या म्हणते तसं, पाट्या तेवढं भरून असं काही बाहुल्या, हड्डी, लिंबू, परत त्याला ते सुया होत्या अशा खोचलेल्या, जादूटोना जे असतं असं सगळं होतं त्याच्यात, आणि ते झाड पूर्ण वाळलेलं होतं. खाली टाकलं. मी फक्त सांगितलं की ते वाळलेलं झाड आहे, फक्त दारात नसावं, म्हणतो ते काढून टाका तुम्ही. आणि त्यांनी ते झाड काढताना JCPनं त्याच्या तिथे ते सापडलं. सर तुम्ही विश्वास करणार नाही, मग ती अंधश्रद्धा होती काय होतं मला माहित नाही. त्यांचा एक मुलगा, मोठ्या भावाचा, लग्न झाल्यानंतर 5व्या-6व्या दिवशी पूजा झाल्यानंतर खुदकुशी केली. तुम्हाला सांगायचं, एक धाकट्या भावानं घरातच फाशी लावून ही झाला, आणि मधल्या भावाच्या मुलाला काहीतरी आजार असं झालेला. तिन्ही भावांना ते इम्पॅक्ट झाला, दोन्हीने तर फाशी लावली तुम्हाला सांगते. आणि तो असं हे झालं. नंतर मी सर तुम्हाला
तो अनुभव माझा होता की झाडाखाली ते निघालेलं. आणखीन एकदा असंच कुणाला तरी घराच्या वास्तूचा मी मुहूर्त दिलेला. ज्यावेळेस मी मुहूर्त दिला सर, त्यांना पायाभरणीचा मुहूर्त दिला, सांगितलं फक्त तुम्ही सीसीटीव्ही लावा. क्लिअर सांगितलेलं. तुम्ही सांगितलं? मी सांगितलं सीसीटीव्ही लावा म्हणून. तर ती म्हणली मॅडम का सीसीटीव्ही, म्हणजे असं काय आमच्यातलं तिथलं कुणी काय सिमेंट वाळू कुणी चोरणार नाहीये कोणी. पण मी काय म्हटलं, जोपर्यंत एक 2-3 फूट पाया भरून येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं सीसीटीव्ही लावायचा. बरं. तिने लावला सर सीसीटीव्ही. आणि मी सांगितलं मोबाईल मध्ये घ्या तुमच्या. मग तिने ती मोबाईल मध्ये घेतलेलं होतं ते जे पण काय सीसीटीव्हीचं हे होतं. रात्रंदिवस तिथं बल होतं. आणि अक्षरशः सर जोपर्यंत तिथं ती बल काढेपर्यंत त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं होतं. म्हणजे जे कुणी तिथं काय पुरायला आलेलं होतं. आणि तो सीसीटीव्हीतला जो बल होता सर, तुम्हाला सांगायचं, त्यांनी बल काढलेला व्यक्ती त्यांना दिसला. कळून गेलं कोणी केलंय काय, म्हणजे फक्त त्यांना पुरलेलं माहित नव्हतं. मग त्यांनी काय केलं, तिथं ओपन केलं, ती खोललं तर सर तिथं त्याच तशाच वस्तू भेटल्या त्या पायात. मग ही अंधश्रद्धामुळे आजारी पडतात का वास्तूमुळे? वास्तूमध्ये त्या गोष्टी केल्या जातात म्हणून. हा, म्हणजे मी अंधश्रद्धा हा फैलवण्याचा माझा विषयच नाही. बरोबर. तरी पण ह्या गोष्टी होतात सर. मी क्लिअर कारण माझ्या वास्तूच्या विजिटमध्ये मी भरपूर अनुभवले, हे सांगितलंय. पण त्यांनी मला येऊन सांगितलं मॅडम असं असं केलंय. कारण मी त्या जागेवर त्यांना घर बांधून दिलं नाही. कारण गावाकडे भरपूर जागा मिळते गावाकडे सर. बरोबर आहे. भरपूर मिळते गावाकडे जागा. मग मी त्यांना तिथं बांधून दिलं नाही सर. आणि वास्तू क्लिअर, जर घरामध्ये तुमच्या वास्तूत जर आजारपण हमेशा चालू राहत असेल तर फक्त सर टॉयलेटमध्ये 43 दिवस आपली लिक्विड नीळ, हा एक उपाय, रेमेडी सांगते मी. लिक्विड निळे निळे आपण कपड्यांमध्ये टाकतो ते निळे लिक्विड, ते नीळ टॉयलेटमध्ये टाकायचे. ओके. जो पण कोणी वारंवार आजारी पडतोय का नाही त्याच्यावर अँटीक्लॉक उतरून किंवा अशी जर तुम्ही टाकली तरी सुद्धा, कारण तो निळचा उपाय असा आहे लाल किताबमध्ये. कारण ते वास्तू, कारण टॉयलेटमध्येच राहूला जागा आहे आणि टॉयलेट म्हणजेच राहू आहे. ओके. आणि निळ बघा तुम्ही, हार्पिकला निळाच का कलर आहे सर. आणि राहू हा ग्रह सरस्वतीच्या पूजनास शांत होतो. आणि सरस्वती ही शिक्षणाची देवी, बुद्धीची देवी. आपल्याला शाळेत सुद्धा शाईचा कलर निळाच आहे सर. बरोबर आहे. तसंच त्या टॉयलेटमध्ये लिक्विड निळ जर टाकली तर ज्या घरामध्ये लोक आजारी पडतात ते खरंच फरक पडत चालते. मी अंधश्रद्धेचा विषय नव्हता. नाही, पण ते असं झालेल्या घटना आहे ना, त्या शेवटी झाल्या तर त्याचा वास्तूवर त्याचा इम्पॅक्ट होतोय. तर तुमचं काम आहे ना मॅम, तेच लोकांपर्यंत कळू देणं की असंही होऊ शकतं. नाही, क्लिअर झालेलं आहे सर, तुम्हाला सांगते. आणि माझ्याकडे ते व्हिडिओ आहेत सर, त्यांनी पाठवलेलं की ह्या वस्तू तिथं, म्हणजे. आणि मी सांगते कुणीही माझ्याकडे येऊ द्या सर, की तुम्ही तिथं हे करायचंय, सीसीटीव्ही लावायचीच आहे, पाया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत. परत थोडं पैशाकडे येऊ, की भरपूर लोकांचं स्वप्न असतं की मी आयुष्यात भरपूर जास्त पैसा कमवला पाहिजे. प्रत्येकाचं स्वप्न आहे की मलाही वाटतं की मी पण चांगलं लाईफ जगलं पाहिजे, माझ्या फॅमिलीला मला चांगलं सुखकर जीवन द्यायचंय, त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा कम्प्लीट करायच्या. पण हे प्रत्येकाचं कम्प्लीट नाही होत ना. मग वास्तूमध्ये अशा कोणत्या गोष्टी केल्यानंतर भरपूर लोकांच्या आयुष्यात पैसा येईल चांगला, असं काय आपण त्यांना लाल किताबच्या रेमेडी आणि वास्तू मिळून काय देऊ शकतो? आता कारण पैसा प्रत्येकाला हवा आहे मॅम. आता एक रेमेडी मी सांगते सर, वास्तू व्हिजिटची रेमेडी आहे सर. सांगत नाही तर मी सांगते ह्याच्यावर, मला त्याचं नाही काय. तुम्ही आधीच एवढ्या रेमेडी सांगितल्या सगळ्या फ्री मध्येच किती. ईशान्य कोपऱ्यात आपलं देवघर असते सर. हो, बरोबर का? बरोबर. देवघराच्या साईडला एक आरसा लावायचा आहे सर. देवघराच्या साईडला ईशान्य कोपऱ्यात. तुम्ही तिथं तिजोरी ठेवली तरी पण चालत्या, नाही झाली तर फक्त तुम्ही तिथं आरसा लावायचा आहे सर. बरं. आणि आरसा लावल्यानंतर 1 वर्षात मला सांगायचं की काय फरक पडतो. त्याच्यानंतर सर आपण जिथं पैसे ठेवतो, बरोबर, पैसे कपाटामध्ये किती असू द्या, प्रत्येकाचं काय जेवढे असतील 1000 पासून घ्या पकडा तुम्ही 10 लाखांपर्यंत. आणि जो कपाटमध्ये आपण पैसे ठेवतो सर, त्या पैशाच्या पाठीमागं सर एक आरसा चिपकवायचा, असं लावायचं पैशांच्या मागे. त्या पैशाची प्रतिमा त्या आरशात दिसली पाहिजे. ओके. छान, एकदम छान रिझल्ट आहे सर त्याचा. पैसाच पैसा. कारण मी स्वतः रेमेडी त्या करते सर. तुम्ही करता रेमेडी, मला माहिती. आणि आजकाल एक स्विच वर्ड आहेत सर, इटालियन स्विच वर्ड. तुम्हाला सांगते आहेत दिल्लीकडे 1-2-3 ऍस्ट्रोलॉजर कारण स्विच वर्ड. कारण
मंत्र सकाळी पूजा करायला लोकांना एवढी वेळच भेटत नाही सर. हो बरोबर का? माला जपायची आहेत, काही काही लोक करतात, बरोबर. काही लोकांना, काही स्त्रियांना एवढी वेळ भेटत नाही सर. राईट. तर एक कपल आहे, त्यांना तर तो कॉन्वालेक्सा म्हणून एक इटालियन स्विच वर्ड आहे, तो तुम्ही कधीही म्हणू शकता सर. तो मंत्र नाही, मॅम त्याच्याने खरंच तुम्ही करून बघायचा आहे सर. तो मंत्र नाही, पण मंत्रापेक्षा कमी पण नाही सर. इतका इम्पॅक्ट पडतो का त्याचा? जबरदस्त. कॉन्वालेक्सा तुम्ही सकाळी 51 वेळा म्हणा. 51 का सर? 5 अधिक 1 6 शुक्राचा नंबर. शुक्राचा म्हणून 51 वेळा कधीही म्हणा तुम्ही. ज्या लेडीज आहे ते सर चपाती बनवताना, कपडे धुताना, घरातली कामं करताना फक्त कॉन्वालेक्सा एवढा छान रिझल्ट 8 दिवसामध्ये तुम्हाला जाणवल सर. हो. कारण मंत्र तर आहेतच, पॉवरफुल मंत्र पण आहेत, पण हे स्विच वर्ड, इटालियन जे स्विच वर्ड आहेत ते त्याच्यापेक्षा कमी नाही सर. हा कुणीही म्हणू शकते, मी तर दररोज म्हणत असते सर, तुम्हाला सांगते. आणि दुसरी गोष्ट, दुकानासाठी एक मी सांगते, ज्यांची वास्तू दुकान नाही चालत सर, किंवा क्लायंटच येत नाही, बिझनेस चालत नाही कसलंच, हो तुम्हाला सांगते, त्यांनी प्रोसोपॅरे म्हणायचं. हे 2 इटालियन स्विच वर्ड आहेत, भरपूर आहेत. आपण त्याच्यावर नंतर आपण पॉडकास्ट करणारच आहे अजून आपला स्विच वर्ड. हे कॉन्वालेक्सा आणि प्रोसोपॅरे. कुणीही स्त्रियांनी पुरुषांनी 51 कधी त्याला टाइम वेळ कधी नाही सर. तुम्ही जेवताना म्हणा फक्त. फरक पडतो का मॅम? खूप. नक्की. आणि वास्तूमध्ये आणखीन एक सर मी सांगते, एक चेक घ्यायचा आहे. चेक, ब्लँक चेक सर, तुम्हाला सांग, अतिशय पॉवरफुल रेमेडी आहे सर. आणि त्याच्यावर तुमची एक ठराविक अमाऊंट लिहायचे. ह्याला आपण काम करत असले पाहिजे सर, नुसतं घरात बसून नाही, कर्म पण तुमचं पाहिजे. एक तुम्हाला वाटते की ह्या वर्षात मला ह्या वास्तून, वास्तू म्हणजे शनी असते सर. वास्तू म्हणजे शनी असतो. शनी असतो. आणि आता दुसरीकडे मी थोडं टॉपिक मागच ठेवतो. मी तुम्हाला सांगते, लाल किताब आमचं काय सांगतं, घर बांधायला तुम्हाला वेळ चांगला आहे का सर? आपण मुहूर्त तर बघतो, नक्षत्र बघतो, सगळं रेवती, पुष्य, अनुराधा, परंतु सर जर तुम्हाला आमचं लाल किताब सांगते की तुमच्या कुंडलीमध्ये हमेशा भाड्याच्याच घरात राहायचंय. बघा कितीतरी क्लायंट आहेत सर, आम्ही भाड्याच्या घरात होतो तोपर्यंत चांगलं होतं, स्वतःचं घर घेतल्यानंतर नुकसान सुरू झालं. लाल किताब मध्ये असे 3 घर आहे, ते ज्याला स्वतःच्या घरात राहायचंय, ज्याला भाड्याच्या घरात राहायचंय, ज्याला आयुष्यभर घरच नाही घ्यायचं, आणि त्यानं जर घर बांधलं तर त्या घरात मृत्यू निश्चित आहे. असं होतं मॅम? एक तुम्ही अनुभवा सर. तुमचं तर कसं गावाकडलं कुठलं आहे, तुमचं मेन गाव कुठलं? जळगाव. खेडा का सिटीत सर? सिटी का? तर कितीतरी लोकांचं बघा. दुसरं एक एक्झाम्पल सांगते, आपण नवीन वाहन घेतो सर, आणि नवीन वाहन घेतल्यानंतर ऍक्सिडेंट होतो, बरोबर का? तर तो का कधी अशी कुंडली असते सर की त्या व्यक्तीला नवीन वाहनच घ्यायचं नसते. बघा, ज्यांनी पहिले सेकंड हँड गाडी घेतली असत्या, जुनी गाडी, ती गाडी लोक तशीच ठेवते ती, आणि त्याच्यानंतर नवी घेतली, पण ती पहिली जुनी गाडी पाहिजे. माझ्या स्वतःच्या कुंडीत आहे सर, माझी जुनी गाडी आधी आहे, नंतर नवी गाडी आहे. ओके, म्हणजे मॅम तुम्ही असं म्हणतायत की तुम्ही जर गाडी घेतायत, जर तुमच्या कुंडलीत ते प्रॉमिस आहे की तुम्ही पहिले जुनी गाडी घेतली पाहिजे, तर तुम्ही जुनीच घेतली पाहिजे. अरे बापरे. आणि नंतर मग तुम्ही नवी घ्यायचं, नाहीतर त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून समजा. आणि विकायची पण ती जुनी पाहिजे खरी, तरच तुम्ही नवीन गाडी यूज करू शकता. अरे वा. तसंच वास्तूचं सुद्धा सर आहे, तुम्हाला सांगते, तुमच्या कुंडलीतलं सप्तम स्थान, पंचम स्थान, सप्तम स्थानात जर शनी असेल सर, तर तुम्हाला बनाया घरामध्ये राहिलं पाहिजे. तुम्ही स्वतः घर बनवू शकत नाही सर, फ्लॅट सिस्टम किंवा बंगलो बनवलेलंच विकत घेतलं पाहिजे. तुम्ही बनवून नाही घेऊ, स्वतः बनवून नाही घेऊ शकत सर. आणि पंचम स्थानात जर शनी असेल, तो कसा बसलाय त्याच्यावर डिपेंड राहतं, ते प्रत्येक शनीच नाही. तर त्या जर व्यक्तीनं सर घर बांधलं, तर मी क्लिअर सांगते की त्या घरात मृत्यू निश्चित आहे, होतोच नक्कीच. आणि जे पण कोणी हे माझं पॉडकास्ट बघतील त्यांना अनुभव येईल की घर बांधल्यानंतर काय लोकांना असं थोडं जरी घराचं काम केलं, कधी फर्निचर बनवलं, कधी ओट्याचं काम केलं, कधी किचन कट्ट्यावर काम केलं, तर त्या घरामध्ये इतका त्रास होणार सर की जबरदस्त त्रास होतो. त्याच्यासाठी कुंडली क्लिअर बघणं गरजेचं आहे. बरोबर. कुंडलीमध्ये तुम्हाला घर बांधायचं आहे का, तुम्हाला रंग कुठला शुभ आहे सर? म्हणजे आता जे लोक घर बांधतात तर रंग पण तुम्ही त्यांना सांगू शकता. आता बुध ग्रह वीकच आहे सर, तुम्हाला हिरवा कलरच वापरायचा नाही, आणि तुम्हाला जर कोणी सांगितले हिरवा कलर द्या, तर आता शुक्र ग्रह तुम्हाला स्ट्रॉंग करायचा आहे सर. शुक्र वीक आहे तुमचा, आणि
तसं ऍक्च्युली सर ऑफ व्हाईटच घराला कलर छान असते. ऑफ व्हाईट सगळ्यापेक्षा जास्त चांगलं तर ऑफ व्हाईटच. बरोबर. त्याच्यात शेड देऊ शकतो आपण, थोडंसं बॉर्डर बिल्डर वेगळी देऊ शकतो, परंतु ऑफ व्हाईट इज ऑफ व्हाईट सगळ्यात बेस्ट ऑफ व्हाईट. हो. आणि ऑफ व्हाईट म्हणजे पुराण्या जमान्यातला मातीचा कलर आहे सर. हा, जी लोक मातीनं घर सारवत होती, आमच्या इकडे सारवणं म्हणतो. हो हो, भिंती सारवताना सगळीकडेच म्हणतात, आमच्याकडे पण तेच म्हणतात. नाही, काय काय लोक ट्रोल करते तो खेड्यातली भाषा अशुद्ध आहे. मॅम ते प्युरिटी येते त्याच्याने, तुम्ही जे असं बोलतात ना लोकांना आपुलकी. नाही पण सर मला खूप लोकांनी सांगितलं की ट्रोल करतात का नाही, त्या काय असते ते 10 दिवस आंघोळ करत नाही आणि त्या ट्रोल करतात. मला एक लेडीज क्लिअर म्हणली खरंच की तुम्ही तुमच्या भाषेत बदल करू नका. क्लिअर ते म्हणजे पुण्यातच एक लेडीज आलेली आणि म्हंटल माझी भाषा थोडी ही वाटते. नाही मॅडम म्हणले, जी ट्रोल करते ते का नाही त्या स्वतः काय असते त्या आधी बघा म्हटल्या. ते काय मोबाईल. आणि तुम्ही ऑफ व्हाईटच मी सांगते सर, त्या वास्तूला कधी बघा मातीनं सारवलेलं घर आणि ऑफ व्हाईट मिळता जुळता कलर असतो इथं. आणि तोच कलर घराला खरंच शांततेचं प्रतीक देते. आणि आपण वास्तूला मग इथं थोडा कलर वेगळा, तिथं वेगळा, तिथे वेगळा, तसं नको बघा कलर ऑफ व्हाईट कलर द्यायचा. जास्त आता मी कितीतरी मोठ्या लोकांच्या वास्तू केले सर, पॉलिटिशियन्स लोकांच्या केल्या मॅम. ऑफ व्हाईटच आतून बाहेरून दोन्हीकडून. दोन्ही आतून पण आम्ही असतोय कुठे एखाद्या भिंतीला थोडासा त्यांनी थोडंसं मॉडर्न टाईपने दिला असतो, परंतु जास्त ऑफ व्हाईट एक 70% तर ऑफ व्हाईट पाहिजेच. आपण बघतोय मॅम की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढत चालले, विवाहबाह्य संबंध वाढत चालले, तर तुम्ही काय म्हणाल, वास्तूमध्ये कुठे प्रॉब्लेम असतो ज्यामुळे या गोष्टी घडतायत? आता तुम्हाला सांगते सर, वास्तूमध्ये तुमच्याकडे अशा केसेस आल्या? भरपूर. मी त्यांना क्लिअर सांगितले की तुमच्या घरामध्ये शुक्र जो आग्नेय कोण्यात ग्रह बसलाय, तो आग्नेय कोणा तुमच्या वास्तूचा क्लिअर दूषित आहे. आणि तो जर कोणा दूषित असेल सर, तर तुमच्या घरामध्ये अफेअर, घटस्फोट हे होणारच सर. कारण आग्नेय कोण्याला सर, एक मी तुम्हाला सांगते, ईशान्य कोण्यामध्ये पाण्याची टंकी ठेवते ती, बरोबर का? परंतु ईशान्य कोण्यात पाण्याची टंकी ठेवून तो ईशान्य कोणा शुद्ध होत नसतो सर. तुम्ही तिथे डबरं केलंय, ते खड्डा खोदलाय तो, बरं का? सांगा, खड्डा आहे. तुम्हाला जे जमिनीतून पाणी येते ईशान्य कोण्यातून, तिथं बोरवेल असेल, विहीर असेल सर, म्हणजे जमिनीतून जे पाणी येतं ते तुम्हाला फलदायी असते. आणि आग्नेय कोण्यात टॉयलेट ठेवते, ते बाथरूम असते सर, तो इतकं खराब असते की त्या घरामध्ये तुम्हाला सांगते की घटस्फोट गॅरंटी आहे सर. तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये जे कोणी असतील का नाही सर, कोणाचा घटस्फोट किंवा वादविवाद तुम्ही बघा, ते कुंडलीत 2 लग्नाचा योग, शुक्र सप्तम स्थानात, 12 स्थानाचा शुक्र, कुंडली बघितली की सर त्या मुलाचा अफेअर आहे का हे आपण समजू शकतो, कळून जातं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर काय समजून जातं. तसं वास्तू बघितली का नाही, तर जर असेल आग्नेय कोणा दूषित, तर ह्या घरामध्ये क्लिअर आपण सांगू शकतो की इथं घटस्फोट होणारच आहे किंवा 2 लग्न झालेले असणार. त्याच पद्धतीने नैऋत्य कोणा दूषित असेल तर आपण सांगू शकतोय की ह्या घरातील मुलगा सुखी नसणार आहे. वायू असेल, आईला त्रास असणार आहे. बुध खराब, मुलगीला त्रास असणार आहे. आणि पूर्व खराब तर वडिलांना, पित्याला त्रास असणार आहे. आणि ब्रह्मस्थानाच तर विशेष नाही. ब्रह्मस्थान जर क्लिअर असेल, कधी बघा सर, कुणाच्या घरी जर गेलं का नाही, तर कधी कधी कुणाचं साधं सिंपल घर असलं, सारवलेलं मातीनात असू द्या, तरी स्वभाव आपल्याला तिथं बसावं वाटतं सर. वाटतं. एखाद्या बंगल्यात गेलं तर 1 मिनिट उभा वाटत नाही. बरोबर आहे. कारण त्याची जी पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी जी आहे का नाही, आपल्याला पॉझिटिव्ह असेल तर थांबा वाटतं, निगेटिव्ह असेल तर कधी उठून जाईल. बरोबर आहे, असं असते. मॅम, स्त्री तत्वाची जागा म्हणजे काय? आपलं ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही बोलला होता की चेतन, काही जागा अशा असतात की ज्या स्त्री तत्वाच्या असतात. आता कसं असते सर, तुम्हाला सांगते, काही कुटुंब असतात, त्या कुटुंबात स्त्रीच चालतं जास्त, पुरुषाचं काय चालत नाही. ओके. आता माझंच एक्झाम्पल मी तुम्हाला सर सांगते की लोक म्हणणार की ही स्त्री पुढं आहे. कारण स्त्री पुढं आहे ह्याचा अर्थ असा नसतो की सर की स्त्रीनं काही केलं नाही पाहिजे, परंतु ती जागाच अशी असते, ती वास्तूची जागाच अशी असते की ज्या घराचं, एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देते सर, ज्या घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही सरळ दक्षिणेला तोंड करून बाहेर एंट्री होती तुमची, जी वास्तू आहे सर फ्लॅट सिस्टम मध्ये. सर समजा आता हे तुमचं ऑफिस आहे, ह्या ऑफिस कडून तुम्ही उत्तरेला बाहेर निघताय, हो बरोबर का? बरोबर. तर तुमच्या घरात तुमचंच चालणार सर. आणि जर तुम्ही दक्षिणेला जर तोंड करून बाहेर निघत असाल
तर तुमच्या मिसेसचं चालणार. ओके, बरोबर आहे. किंवा जर तुम्ही सरळ पुढे चालत असाल तर त्या घरातल्या कर्त्या पुरुषाच चालणार सर, सूर्याला राईट. असं आहे. म्हणून त्या जागेला स्त्री तत्वाची जागा बघितली की आपण सांगू शकतो की ही, कारण ती रस्त्यावर अवलंबून राहते, डिपेंड, ही स्त्री तत्वाची जागा आहे. कारण ह्या घरात स्त्रियांचं चालणार जास्त. बरोबर आहे. आणि आपल्याला समजतच नाही ते, कारण कुणी तेवढं, मला काय म्हणायचं सर, वास्तूचं जर खरं डीप नॉलेज पाहिजे सर त्याच्यात, आणि त्याच्यावर ते अवलंबून आहे. कारण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितले की जर नैऋत्य कोणा दूषित असेल तर ह्या घरातला मुलगा आजारी 100%, किंवा मुलगाच नसणार. वायव्य आईचं तसंच, ही जी आहे स्त्री तत्वाची जागा आहे का पुरुष तत्वाची जागा आहे. सरळ घराच्या नीट समोर आपण जात असेल, बरोबर का, किंवा ईशान्येकडे जात असेल तर तिथे एक दैविक शक्तीचा आवाज असतो सर. आणखीन एक मी तुम्हाला सांगेन सर, लोकांना एक पाठीमागच्या वेळेस मी क्रासोला सांगितलेलं, तसंच एक आज पण मी सर्वांना सांगेन की ज्यांच्या पण घराच्या समोर भरपूर जागा असेल, अंगण असेल, त्याने एक आवळ्याचं झाड तुम्ही घराच्या समोर लावा. इतका छान रिझल्ट आहे सर आवळ्याच्या झाडाचा. आवळ्याचं झाड घरासमोर, घराच्या समोर कोणतीही चालेल, ईशान्येला असावं, जास्त उत्तरेला, ईशान्य, परंतु थोडं घराच्या लांब असावं, कारण त्याची मुळी जास्त पसरते ना. कारण आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूचं स्थान असते तुम्हाला सांगते. आणि जिथं लक्ष्मीच्या पतीला स्थान आहे तिथं लक्ष्मीला येणंच भाग आहे सर, आणि ती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या वास्तूच्या समोर आवळ्याचं झाड, फ्लॅट सिस्टम मध्ये आता कसं म्हणणार, मोठ्या कुंड्या मिळते त्याच्यामध्ये इतका छान आवळ्याच्या घराच्या बाहेर का, घराच्या बाहेर एंट्री जेव्हा करतो तिथे बाहेर लावून द्यायचं. इतका छान रिझल्ट, कारण ते झाड मोठे येते सर, त्याला बोन्साई करून उपयोग नसतोय. परंतु सिटीत थोडस प्रॉब्लेम राहणार, परंतु इतकं छान त्याचा रिझल्ट आहे, कारण माझं स्वतःचा त्याचा अनुभव आहे सर. ओके, आवळ्याचं झाड पाहिजे. आजकाल शमीचं वृक्ष पण लोक सांगतील, पण मी शमीच्या वृक्षापेक्षा तुम्हाला मी सांगेन की आवळ्याचं झाड तुम्ही लावा, इतकं छान रिझल्ट देते. ज्या पद्धतीनं क्रासोलाचा तरी सर लोकांना एवढा छान रिझल्ट आलाय की जबरदस्त रिझल्ट आलाय. क्रासोला आपण पण लावलंय ना, खरंच छान क्रासोलाचा रिझल्ट आहे. काही घरांमध्ये ना मॅम आवाज येतो असं वाटतं, भरपूर लोक त्यांना असं वाटतं की इथं आवाज येतो, तर त्याचं कारण काय असतं? आता परवाच सर मी एक वास्तुविजीला गेलेली होती, आणि त्यांनी सांगितले की आमच्या घरामध्ये पैंजणाचा आवाज येतोय. पैंजण वाजलेला आवाज येतोय म्हणून. तर मी त्यांना सांगितलं की मला तर असं काय वाटत नाही ह्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे, कारण आपण ज्यावेळेस तिथे गेलो की समजते सर की इथं निगेटिव्ह शक्ती आहे का नाही. बरोबर. तर मी म्हंटल मला तर असं काय वाटत नाही म्हणून. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी कुठं बघितलं असेल असं काय, तर कुलस्वामीचं आहे, आणि आम्ही पण तो आवाज काय थांबत नाही म्हणून. जर एखाद्या घरामध्ये सर आपण रात्रीचं ज्यावेळेस बाहेरून येतो सर, आणि जर बाहेरून आल्यानंतर आपल्या पाठीमागं, कारण प्रेतात्मा जे ऍक्सिडेंटली मृत्यू झालेला असतो सर, कुणाचा मर्डर झालेला असतोय, किंवा काही लेडीज असते त्याच्या म्हणजे, तर किंवा एखादं लहान बाळ असतात. युट्यूबला पण भरपूर चॅनल आहेत की त्याच्यावरचे जे स्पिरिटवर काम करणारे पण लोक भरपूर आहेत. त्याच पद्धतीने वास्तूमध्ये जर पैंजणाचा जर आवाज आला सर, रात्री लेट घरी आलो आपण आणि तेव्हा जर आपल्याला तो आवाज येतो, कधी कधी बघा आपण रात्रीचं लेट आलो, अचानक दचकून उठणं, एकदम पाय ओढल्यासारखं होणं, हात ओढल्यासारखं होणं, किंवा विचित्र काहीतरी स्वप्न पडणं, तर त्या वास्तूमध्ये सर तुम्हाला सांगते ते आपल्या बरोबर किंवा आपल्या घरी रात्री लेट येणाऱ्या माणसावरती निगेटिव्ह शक्ती आपल्या घरामध्ये बरोबर आलेली असत्या. आणि त्या निगेटिव्ह शक्तीसाठी पैंजण वाजणं, किंवा आपण पुढे चालत असलं तर आपल्या पाठीमागे येणं, जाणं होतं की आपल्या पाठीमागे कोणतरी उभा आहे असं. तर ह्याच्यासाठी मी एक तुम्हाला रेमेडी सांगते सर, की लाल किताबची पॉवरफुल रेमेडी आहे. हनुमानजी, आपण हनुमानजींना ठेवत नाही घरा सर. काही लोक म्हणतात हनुमानजी संन्यासी आहेत म्हणून. तुम्ही घराच्या मेन गेट वरती लावून बघा सर हनुमानजींना. लावत नाहीत लोक, कारण हनुमानजींना आता माझ्या घरी कोणी बघितलं सर, मी स्वतः हनुमानजींना माझ्या घरी हे केलेलं आहे सर, कारण इतकं छान हनुमानजींचा रूप आहे, अवतार आहे, किंवा आपल्याला प्रत्येक वेळोवेळी संकट येईल त्यावेळेस संकट मोचन. आणि ज्यांच्या पण मी एका सहज रेमेडी मी तुम्हाला सांगून जाते सर, 4 व्हीलर आहेत सर, त्यांच्या 4 व्हीलर मध्ये सर हनुमान जे आहेत त्या गाडीचा ऍक्सिडेंटच होत नाही सर, कारण ऍक्सिडेंट निगेटिव्ह शक्तीचाच असर आहे ऍक्सिडेंट.
कारण आपण म्हणतो मी सहज चालवत होतो, गाडी कशी आली माहितच नाही. करेक्ट मी तर चांगलं चालवत होतो, बरोबर का. Yes. आणि ज्या गाडीमध्ये खरंच सर तुम्ही बघा, तुम्ही हनुमानजीचे एक फोटो किंवा मूर्ती किंवा हनुमानजीची जिथं जागृत असेल मूर्ती, तिथून जर हनुमानजीच्या अंगावरचा सिंदूर आणून जर तुम्ही तुमच्या फोर व्हीलर मध्ये ठेवला किंवा घराच्या वास्तूच्या तुमच्या मेन गेट वरती जरी बांधला सर, तर तुमच्या घरामध्ये येणारच नाही. तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला, ज्या घरामध्ये वाद होते सर, तुम्ही ते ठेवून बघा सर, हनुमानच्या अंगावरचा सिंदूर, भांडणच नाही होणार घरामध्ये. समजून जाईल सर तुम्हाला. बिलकुल म्हणजे इतका त्याचा छान रिझल्ट आहे की कधी म्हणजे ज्या ज्या घरात एवढ्या हाणामारी वाद होते का नाही सर, तिथं ते होऊ शकत नाही. कारण हनुमानजीला लाल किताब भरपूर मानते सर्व. कारण मंगळ ग्रह स्ट्रॉंग, दक्षिण दिशा आपली, तिथं मंगळ आहे. प्रत्येकाला दक्षिण दिशेला सांगितलेलं असते की हनुमानजीचं एखादी पिक्चर लावा किंवा झेंडा लावा, त्या झेंड्यावरती हनुमानजीचं चित्र पाहिजे. कारण मंगळ दिशा ही यमाची, राक्षसाची दिशा आहे आणि त्या दिशेकडून येणारी निगेटिव्ह एनर्जी थांबवण्यासाठी आपण हनुमानजीला लावतो. बरोबर आहे. आणि ते जर आपल्या घराच्या गेट वरती लावलं, आपल्या घरामध्ये जे निगेटिव्ह एनर्जी एंट्री करणार आहे त्या एंट्रीला थांबवण्याचं काम हनुमानजी करते. कारण छान रिझल्ट येतो सर त्याचा. देवांमध्ये खूप शक्ती आहे आपल्या, खूप मानायला भक्ती केली पाहिजे, भक्ती केली आणि आपलं दिल साफ पाहिजे सर. जोपर्यंत मन साफ नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होऊच नाही शकत. कारण त्याच्याबरोबर आपलं कष्ट पण पाहिजे सर, मेहनत तर पाहिजे. मेहनत पाहिजे का नाही सर. काही काही लोक कष्ट नको आहे आणि पैसा पाहिजे, ह्या रेमेडीनं काय होणार आहे, तुमचं कष्ट पण तुम्ही करा ना, मेहनत करा ना, मग तुम्ही या रेमेडी तुम्हाला लक्ष देतील आणि देते सर. कारण मला पहिलं तर माझं कसं सेम आहे, पॉडकास्टमुळे थोडं जास्त हे झाल्यामुळं कितीतरी लोकांनी येऊन सांगितलं. एक मी लक्ष्मीचे रेमेडी पाठीमागच्या वेळेस दिली, एवढ्या लोकांना त्याचा छान रिझल्ट आलाय सर. विष्णू आणि लक्ष्मीची तुम्ही मूर्ती पण ठेवायला सांगितली होती की फोटो नका ठेवू, ते तर देवघरात मूर्ती ठेवायला सांगितलेली. ते एक फोटोत मी सांगितलेलं होतं की 7 शुक्रवारी 6 गुलाबाच्या पाकळ्या काचच्या ह्याच्यात ग्लासमध्ये ठेवून ते 7 शुक्रवारचं कमलगट्ट्याच्या माळ्यानं मंत्र म्हणायचं होतं. ते एक रेमेडी दिलेलं आहे, तो छान रिझल्ट त्याचा लोकांना. बेस्ट खसखशीचा रिझल्ट आला सर लोकांना. हो, ती पण रेमेडी खूप चालली, लोक कॉल करून सांग. नाही खरं मला सुद्धा सर सगळ्यांनी सांगितलं. आणि एक मी तुम्हाला सांगते सर, वास्तूमध्ये आजारपणावर तुम्ही बोलला त्याच्यासाठी एक सांगते. ज्या पण लोकांचं गुडघे दुखतात सर, थोडंसं मी न्यूमरोलॉजीकडे पण थोडस आहे आता, म्हणजे माझा प्रयत्न आहे शिकायचा त्याचा सर. एक मी तुम्हाला सांगते की जी स्विचवर इटालियन स्विचवर जे माझ्याकडे बुक आहे त्याच्या संगच मी एक न्यूमरोलॉजीचं आणलेलं आहे मी सर. ओके. आणि त्याच्यात मी परवा वाचलेलं होतं की 58 नंबर ज्या लोकांचं गुडघं दुखतेत सर, हिरव्या स्केच पेननं गुडघ्यावरती 58 नंबर लिहायचा आहे सर. ओके, फरक पडेल. बघा तुम्ही सर, बघा तुम्ही, इतका छान रिझल्ट आहे. ज्याचं गुडघं दुखते. बरोबर. आणि गुडघे का दुखतात सर, केतूला कमरेपासून खाली जागा आहे आणि केतू वीक असेल तर गुडघं दुखणं, पाय दुखणं हा त्रास होतो. केतूला सपोर्ट सिस्टम म्हणून गुरु आहे सर, आणि गुरुला शांत करण्यासाठी वापरणारी हरभऱ्याची डाळ. आणि हरभऱ्याची डाळ जो कोणी खातो जास्त, हरभऱ्याच्या डाळीचं पदार्थ, चणा डाळ म्हणतो आपण त्याला, चणा डाळीचं पदार्थ जो पण कोणी खातो, त्या चणा डाळीनं आपल्या शरीरामध्ये एक युरिक ऍसिड निर्माण होते जास्त. आणि त्याच्यामुळे आपलं जॉईंट पेन करतात. आणि त्याच्यासाठी हरभरा डाळीचं पदार्थ पूर्ण बंद करा. कारण गुरु आणि केतू हे, केतूला शांत करायचं असेल तरी बी हरभरा डाळीचाच उपाय करायचा असतो, आणि गुरुला शांत करायचं असेल तर हरभरा डाळी. तर त्याच्यासाठी तुम्हाला सांग, कानात सोनं केतूसाठी पिवळच आहे सर, बरोबर का नाही सांगा. मग चांदी वापरायला सांगितले असते, तर त्याच्यासाठी तुम्ही 58 नंबर 58 हिरव्या स्केच पेननं तुम्हाला सांगते. हिरवा म्हणजे बुध आला, बरोबर, आणि बुधला जागा नसामध्ये आहे, आपली नसा. आणि म्हणून 58 नंबर जर गुडघ्यावर लिहिला सर, फायदा होतो. बघा तुम्ही, कारण ज्याने पण 58 नंबर लिहून खरंच कमेंटमध्ये सांगा की फरक पडतो आणि खरंच छान रिझल्ट येतो. कारण मी जेवढ्या लोकांना दिलं की नाही, खरंच मला कॉल करून सांगितलं की छान रिझल्ट आला. मॅम, थँक्यू सो मच. परत हा पॉडकास्ट पण आपला खूप सुंदर झाला. यामध्ये तर मला वाटतं कुंडली आली, ऍस्ट्रोलॉजी, वास्तू आलं, त्याच्यानंतर स्विच वर्ड आले, सगळं मिक्स आले याच्यामध्ये, सगळ्या गोष्टी आल्यात. कसं झालं सर माहितीये ना, वास्तूच तर दिशावर प्रत्येक जण बोलते, कलरवर बोलते सर. तुम्हाला सांगते, प्रत्येकाचं म्हणजे तोच आहे विषय. फक्त मला एक वाटले की असं एक काहीतरी वास्तूवर वेगळं झालं पाहिजे काहीतरी. आणि ते झालं आपल्या पॉडकास्ट मध्ये ते प्रॉपरली.
कसं रिझल्ट लोकांना येऊन लोकांनी कमेंटमध्ये करतात लोक सांगायला. कमेंट सांगतात आणि आहेच रिझल्ट, कारण लाल किताबमधल्या रेमेडीज अशा आहेत त्यासारखे रिझल्ट येणार येणार आहे त्या. मॅम. आता ज्या लोकांनाही तुमच्याकडून कन्सल्टेशन हवं असेल किंवा कॉल करायचा असेल किंवा वास्तू कन्सल्टेशन किंवा काही पॉलिटिशियन्स असतील की ज्यांनी आता हा व्हिडिओ बघितला असेल, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करू शकता? नंबर काय आपला? सर माझा नंबर 7758013528 हा आहे. परंतु मी सांगते की लोकांना, मी एक छोट्याशा खेडेगावातून येते, तर माझं गाव मी तुम्हाला सांगते, सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात बलवडी, खानापूर पासून 4 किलोमीटर बलवडी आहे. बलवडी छोटस गाव आहे सर. आणि त्या गावामध्ये माझं घर आहे छोटस, आणि मी खेड्यात राहते सर. तिथं क्लिअर सांगते की लोकांची तक्रार असत्या, हॉटेल नाही, साधं सिंपल खेड्यात आहे. कारण क्लिअर मी आज युट्यूबवर सांगते सर की भरपूर लोक असते ती, आणि सिटीत गाड्यांना पार्किंग भेटत नाही, त्याच्यामुळे मला बाहेर कुठं ऑफिस घ्यायला येत नाही. त्याच्यामुळे माझ्या खेड्यातच राहते मी. आणि पुण्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत पुण्यात असतात. वाकडला जे ऑफिस आहे कसंही ऍड्रेस टाकून द्यावेळेस आपण, म्हणजे डिरेक्टली लोकांना. मॅम थँक्यू सो मच.